केशरी किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। खूप टेस्टी अशी रेसिपी आहे ही आणि मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे, तर नक्की ट्राय करा। आणि हा हलवा सुकवण्यासाठी पूर्ण 1 दिवस जातो, तर हे नक्की लक्षात ठेवा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी एक स्वीटची अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी फक्त आपल्याला 3 गोष्टी हव्या आहेत आणि त्या आपल्या घरात नेहमी अवेलेबल असतात आणि मुलांनाही खूप आवडेल अशी ही गोष्ट आहे। तर आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। एक जाड बुडाचा पॅन घेतलेला आहे, तो गॅसवर ठेवलेला आहे। दूध घेतलेलं आहे 1 वाटी आणि हे दूध म्हणजे थंडही नाही आणि गरम करून ठेवलेलं दूध आहे, हे मी घालत आहे। आता जी मी वाटी घेतलेली होती त्याच वाटीने मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला वाटेल थोडं कमी गोड हवंय तर यापेक्षा थोडी कमी साखर टाकली तरी चालेल, पण जास्त हे नको म्हणून मी सगळं प्रमाण सेमच ठेवलेलं आहे। सगळ्यांचं प्रमाण एकच आहे, सेम तीच वाटी त्याच वाटीने साखर दूध आपल्याला घ्यायचं आहे। 1 वाटी साखर घातलेली आहे आणि हा 1 वाटी मैदा आहे, तोही आपल्याला यातच घालायचा आहे। आणि ही जी चौथी गोष्ट आहे ती पण खूप महत्त्वाची आहे, हे आहे तूप। ते आपल्याला वितळवूनच घ्यायचं आहे, 1 वाटी ते तूप घ्यायचं आहे। अशा 4 गोष्टी झालेल्या आहेत। 1 वाटी मैदा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी दूध, अशा 4 गोष्टी मी घेतलेल्या आहेत। आता हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे व्यवस्थित। मैद्याच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकतात तुम्ही, अरारोट घेऊ शकता, पण मैद्याने खूप छान बनते ही। एकदम सोपी अशी रेसिपी आहे, फक्त प्रमाण एकच ठेवा आणि सतत हलवत राहा, खाली लागायला नको म्हणून। बघा आत्ताच किती छान दिसत आहे ते। गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे। एकदम पटकन होणारी रेसिपी आहे ही आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे। तुम्ही माझी रेसिपी कुठून बघत आहात नक्की मला कळवा आणि रेसिपी कशी वाटली हेही सांगा। तूप जरा तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही यातनं तूप काढून घेऊ शकता। मी यातनं थोडं तूप काढून घेतलं आहे। यात मी प्रमाण सगळं 1-1 वाटी सांगितलं होतं, पण आपल्याला जे टेक्स्चर पाहिजे ते अजून यात आलेले नाही, म्हणून मी अजून अर्धा वाटी दूध यात टाकणार आहे। म्हणजे सगळं प्रमाण 1-1 वाटीच राहणार आहे, फक्त दूध 1.5 वाटी होणार आहे। बघा हे अर्धा वाटी घेतलेलं आहे ते घालत आहे। फक्त मी अर्धा वाटी दूध वाढवलेलं आहे, बाकी सगळं प्रमाण तेच आहे। आणि तुम्हाला गोड अजून हवं असेल तर तुम्ही अजून साखर वाढवू शकता। हे प्रमाण अगदी योग्य आहे, तुम्हाला दिसतच असेल। आता एक शायनिंग आलेली आहे याच्यावर आणि गोळा एकजीव होत आहे असंही वाटत आहे। एकदम परफेक्ट झालेलं आहे। फक्त दूध 1 वाटीच्या ऐवजी 1.5 वाटी घाला। बघा बरोबर गोळा तयार झालेला आहे आणि पॅनला सोडायला लागलेला आहे गोळा। आता हे आपलं रेडी झालेलं आहे। गोळा बरोबर पॅनला सोडत आहे आणि वायाला लागलेला आहे ना हे। गॅस मी बंद करत, या स्थितीत तुम्ही इलायची पावडर घालू शकता। एकदम परफेक्ट झालेला आहे, गॅस बंद करत आहे आणि जे चम्मचला लागलेला आहे ना ते बघा अशा पद्धतीने काढून दाखवत आहे। हे बघा, हे बघा एकदम ट्रान्सपरंट झालेलं आहे आणि हाताने असा गोळा केल्यावर गोळा पण तयार होत आहे बघा आणि अतिशय नरम आहे, तुम्हाला दिसू शकतं। हे बघा आणि क्रॅक पण दिसत नाहीये यात, मगाशी त्यात क्रॅक दिसत होते म्हणून मी तुम्हाला अर्धी वाटी दूध वाढवायला सांगितलेलं आहे। आता बघा एकदम स्मूथ डो झालेला आहे, बिलकुल क्रॅक दिसत नाहीये यात। चला पुढची प्रोसेस करू। आता हे मी किचनवरच बनवणार आहे कारण आपल्याला मोठी जागा हवी आहे। याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आपले हे मिश्रण या पेपरवर घालायचं आहे।
तुम्ही प्लास्टिक पेपर पण घेऊ शकता. अशा पद्धतीचा प्लास्टिक पेपर पण तुम्ही घेऊ शकता. आता हा पेपर मी यावर ठेवून हे टाकून घेत आहे. तुम्ही दाबून किंवा लाटून घेऊ शकता. आणि हे आपल्याला गोल लाटायचं नाही, अगदी पातळ लाटून घ्यायचं आहे. बघा ही वाटी घेतलेली आहे, प्लेन आहे खालनं, कारण गरम आहे, हाताने आपल्याला जरा पांगवायला ते चटका लागत आहे, म्हणून मी वाटीने करून दाखवत आहे तुम्हाला. सगळीकडे सेम झालं पाहिजे म्हणून लाटण्याने फिरवून घ्यायचं आहे. बघा मी लाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं. खूप पातळ लाटलेलं आहे, पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला. यावर आपण काजू बदाम पिस्त्याचे काप टाकायचे आहे. जर तुमच्याकडे काजू किंवा बदाम, खाली पिस्ता काही पण असू द्या, त्याचे काप तुम्हाला ज्याचे वाटेल ते तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने मी टाकून घेतलेले आहे. आता यावरून पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते काप त्यात बसेल म्हणून. सगळ्या साईडनी लाटणं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आता हे आपलं लाटून झालेलं आहे. स्केल घेतलेली आहे मी. आता याचा परफेक्ट असा चौकोन मी काढून घेत आहे. आता अशा पद्धतीतून मी सेम चौकोन करून घेतलेले आहेत ते. बघा तुम्हाला दिसत असेल किती छान आपला बॉम्बे आईस हलवा तयार झालेला आहे. आता हा जो साईडचा पेपर आहे हा पण आपल्याला कैचीच्या साईडने कापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कापून घेऊ शकता. बघा किती छान दिसत आहे, जवळून दाखवत आहे तुम्हाला. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती छान झालेला आहे. अजून माझा हा सुकलेला नाहीये, पूर्ण 1 दिवस यासाठी लागणार आहे सुकायला. मी तुम्हाला काढून दाखवत आहे. जेवढा तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढा तुम्ही पातळ लाटा, तेवढा छान होईल आणि लवकर सुकेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.